नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, विधवा महिलांसाठी, श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून सर्व निराधार बांधवांना प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम अनुदान मिळतो. तो हप्ता मिळतो. परंतु महाराष्ट्रामध्ये या 2025च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये खूप गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि अनेक लाभार्थ्यांना एकूण 50 ते 60% लाभार्थ्यांना या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही. याविषयी मी अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, मंत्रालयास्तरावरून एक अतिशय महत्त्वाची अशी सूचना आलेली आहे आणि ही सूचना तुम्हाला या ठिकाणी सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. परंतु मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ही जरी सूचना असली तरी सुद्धा ही सूचना ही आपल्याला त्रासदायक ठरणार आहे. परंतु मित्रांनो, आपण जर ते केलं नाही तर आपल्याला डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. परंतु मित्रांनो, या सूचनेच्या अनुषंगाने या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगावसं वाटतंय, की निराधार बांधवांना तुम्ही किती त्रास देणार. कारण या ठिकाणी तुम्ही डी-बी-टी ॲक्टिव्ह नव्हती, के-वाय-सी नव्हती, हयातीचा दाखला नाही, हा कागद द्या, तो कागद द्या, तरच तुम्हाला पैसे येतील. हे सर्व वर्षभर या ठिकाणी भानगड चालू ठेवली. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित स्वरूपामध्ये हप्ता कधी मिळणार? हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न कायमस्वरूपी आहे. सामाजिक न्याय विशेष विभागाला या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वाटप करताना कोणती अडचण निर्माण होते? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मित्रांनो, नोव्हेंबरचे सर्व काही क्लिअर असून सुद्धा तुम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले नाही. त्याचबरोबर ऑक्टोबरचे पैसे व्यवस्थित आले. अनेक लाभार्थी आहेत, की त्या लाभार्थ्यांना डी या प्रोसेस जेव्हा सुरू झाली, त्या डी-बी-टीमध्ये सुद्धा नियमित स्वरूपामध्ये पैसे आले. मात्र या 2025 मध्ये नोव्हेंबर महिने या लोकांचा पैसा आलेला नाही. आता त्याची कारणं नेमकी कोणती? याविषयी मी डिटेलमध्ये तुम्हाला आता सांगणार आहे. तर मित्रांनो, बघूया. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, की राज्य सरकार प्रशासनाने हा गोंधळ का निर्माण केलाय? निधी कमी पडलाय, की जाणून-बुजून केले जातंय? तर याविषयीच आता आपण या ठिकाणी बघूया. तर मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना याकडे या सूचनेकडे लक्ष देण्याची गरज आहे, की ज्या लोकांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही व ज्यांना डिसेंबरचा हप्ता नियमित स्वरूपात यावा. लक्षात ठेवा, आता एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो. ज्यांना आतापर्यंत सर्व हप्ते क्लिअरपणे आले, म्हणजे ऑक्टोबरचा आलाय, नोव्हेंबरचा आलाय, त्यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष करा. मात्र ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, त्यांनी मात्र काय करायचंय, तुमचं आधार कार्ड घेऊन तुमचं तहसील कार्यालयामध्ये जायचंय आणि त्या ठिकाणी तुमचं ऑथेंटिफिकेशन करायचं आहे. बघा, मी काय म्हणतोय, आधार कार्ड घेऊन म्हणजेच त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्यांना सांगायचंय का, "बाबांनो, मी दिव्यांग आहे. मी संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी आहे. मी माणूस आहे. माझी पडताळणी करा आणि मला पुढचा हप्ता द्या." अशा पद्धतीची सूचना तुम्हाला वरतून आलेली आहे. या सूचना जेव्हा मी ऐकली तेव्हा मला हसू आवरेना. कारण आता तुम्ही आतापर्यंत एवढ्या सगळ्या भानगडी केल्या आणि आता तुम्हाला परत ऑथेंटिफिकेशनसाठी बोलावलं जातंय. अरे, तुमच्याकडे आधार कार्ड आहे, तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे, तरीसुद्धा तुम्हाला यांची पडताळणी करायची आहे. मग कशासाठी? किती लोकांच्या किंवा किती योजनांचे लाभार्थी तुम्ही पडताळणी केली? मग फक्त माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करायची आहे का? तर त्यांना पैसे द्यायचे नाही म्हणून हे सगळं मुद्दाम चाललंय. तर हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. तर मला खूपसं थोडंसं वेगळंच वाटतंय या सगळ्या गोष्टींचं, पण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची होती म्हणून मी व्हिडिओ बनवतोय. त्यावरती मला एवढा संताप आणि वाईट वाटतंय, तर मी या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही. मित्रांनो, खूप खेदाची बाब आहे. तर आमचे कागदपत्र घेणार का? कागदपत्र आणतोय, हे करायचंय, डी करायची, के-वाय-सी करायची, खूप काही गोंधळ आहे. पण त्यांच्याकडून जी माहिती आली, की ज्या लोकांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, आता पुढील हप्ता सुद्धा त्यांना आला पाहिजे. नियमित स्वरूपामध्ये नोव्हेंबरचा आलेला नाहीये, पण डिसेंबरचा तरी यावा, यासाठी त्यांनी त्यांचं आधार कार्ड घेऊन ओ-टी-पी बेस करून त्यांची पडताळणी करून घ्यायची. तरच त्यांना पैसे येतील. अन्यथा पैसे येणार नाही. हे कारण होतं आणि ते कारण तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पण ज्या लोकांना नोव्हेंबरचा हप्ता आला, त्यांनी मात्र काही काळजी करू नका. त्यांची पडताळणीसाठी जायचं नाही. पण ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही, त्यांनी मात्र पडताळणी करून घ्यायची. तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं. त्या ठिकाणी ओ-टी-पी बेसवरती तुमची ही पडताळणी होणार आहे. ज्या लोकांना ओ येत नाही, त्यांचं बायोमेट्रिक स्वरूपामध्ये होऊ शकतं किंवा
डोळ्यांचे जे आयरिस असतात, त्या आयरिसच्या माध्यमातून तुमची ही पडताळणी होणार आहे. तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. लय भारी माहिती, माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.